Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start new chapter. Chapter number 9 is current electricity. We know that there are three types of electrical conductors. First is the good conductor called metals. Second is semiconductor, and third is the bad conductor. Bad conductor, it is also called as insulator. In 11th standard, we have studied the origin of electrical conductivity in a particular foreign metals. We have also studied how to calculate the effective resistance of two or more resistance in series and in parallel. 11th standard मध्ये आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं ओरिजिन मेटलमध्ये पर्टिक्युलर मेटलमध्ये कुठे राहते ते बघितलं आहे आणि आपण स्टडी केलेला आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण काढलेला आहे. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेजिस्टन्स हे सिरीज किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट केल्यानंतर अ सर्किट कंटेनिंग सेव्हरल कॉम्प्लेक्स connection of electrical component cannot be easily reduced into a single loop by using the rules of series and parallel combination of resistor. जर सर्किट मध्ये जर कॉम्प्लेक्स कनेक्शन असेल, सेव्हरल कॉम्प्लेक्स कनेक्शन असेल, इलेक्ट्रिकल कंपोनंट असेल तर ते आपण इझिली रेड्यूस करू शकत नाही. कोणत्या रूल्सनी? सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टरच्या. त्यासाठी किर्चॉफ्सनी लॉज डिफाइन केलेले आहे. ते बघूया आपण. मोर कॉम्प्लेक्स सर्किट कॅन बी अनालाइज बाय युजिंग किर्चॉफ्स लॉ. गॅवेस्टो रॉबर्ट्स किर्चॉफ्स in 1824 to 1887 formulated two rules for analyzing a complicated circuit. मोर कॉम्प्लेक्स सर्किट असेल तर ते अनालाइज कसं करायचं ते त्याचे किर्चॉफ्सनी दोन लॉ सांगितलेले आहे. फर्स्ट लॉ आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. आपल्याला किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला सम जे काही टर्म्स आहेत त्याचा स्टडी करणे गरजेचं आहे. लेट अस डिफाइन सम टर्म्स यूज फॉर इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये ज्या टर्म्सचा यूज केला जातो तो आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट आहे जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट वेअर two or more conductor are joined together is a junction. जंक्शन म्हणजे असा पॉइंट जिथे इलेक्ट्रिकल सर्किट मधला असा पॉइंट की जिथे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंडक्टर काय केले जाते? जॉईन केले जाते. सेकंड आहे लूप. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन एन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड लूप और मेश. जर क्लोज कंडक्टिंग पाथ असेल इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये त्यालाच काय म्हणतात? लूप किंवा मेश. थर्ड आहे ब्रांच. ए ब्रांच इन एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. दोन जंक्शनच्या मध्ये जे असतात त्याला काय म्हणतात? ब्रांच पार्ट. नेटवर्कचे जे पार्ट आहे म्हणजे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये जो पार्ट केला जाते ते कशामुळे होते? ब्रांचेस मुळे होतात. आपल्याला फिगर मध्ये दाखवले आहे. इन फिगर, ही फिगर आहे. या फिगर मध्ये इन द फिगर देअर आर टू जंक्शन ए अँड बी. या फिगर मध्ये दोन जंक्शन आहे ए अँड बी. देअर आर थ्री ब्रांचेस. तीन ब्रांचेस आहे याच्यामध्ये 1 2 3 and there are 3 possible paths
आणि 3 पाथ दिलेले आहे 1, 2 आणि 3 फ्रॉम A to B. From A to B. For steady current flowing through an electrical network of resistor, the following Kirchhoff's laws are applicable. स्टेडी करंट जर फ्लो होत असेल इलेक्ट्रिकल नेटवर्क ऑफ रेजिस्टर मधून तर आपल्याला किर्चॉफ्सचे लॉ अप्लिकेबल होतात. तर फर्स्ट लॉ आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. इट इज ऑल्सो कॉल्ड एज करंट लॉ और जंक्शन लॉ. आपल्याला आता बघायचं आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. Kirchhoff's first law, it is called as current law or junction law. Statement: the algebraic sum of the electric current at a junction is 0 in an electric network. इलेक्ट्रिक नेटवर्क मध्ये जेवढा काही करंट येतो इलेक्ट्रिक नेटवर्क मध्ये जंक्शन जवळ जे काही करंट येतो त्याची ऑल्जेब्रिक सम ही काय राहते 0 राहते. दॅट इज समेशन I is equals to 1 to n I is equals to 0 where I is the current in the ith conductor at a junction having n conductor. आता ऑल्जेब्रिक सम जंक्शन जवळ ऑल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट ऍट द जंक्शन किती असते 0 असते. हे झाला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. एक्सप्लेनेशन: कन्सिडर ए जंक्शन P in a circuit where 5 conductor meet as shown in figure. आपण जंक्शन घेतलेलं आहे इथे P जंक्शन घेतलेलं आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. आणि 5 कंडक्टर काय झालेले आहे मीट झालेले आहे P पॉइंट मध्ये. लेट I1, I2, I3, I4 and I5 are the 5 currents. आणि I1, I2, I3, I4, I5 हे काय 5 करंट्स आहे कंडक्टर मधून फ्लो होणारे. आता आपल्याला याचं साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे. किर्चॉफ फर्स्ट लॉचं साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे. फर्स्ट पॉइंट आहे द करंट्स फ्लोविंग टोवर्ड द जंक्शन आर टेकन एज पॉझिटिव्ह. जर जंक्शन कडे करंट फ्लो होत असेल कंडक्टर मधून तर तो करंट पॉझिटिव्ह घ्यायचा. सेकंड पॉइंट आहे the current flowing away from the junction are taken as negative. आणि जंक्शन पासून जर करंट बाहेर जात असेल तो करंट काय घ्यायचा निगेटिव्ह घ्यायचा. हे काय साइन कन्व्हेन्शन आहे. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन I1, I3 and I5 आर पॉझिटिव्ह. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. I1 जंक्शन कडे येत आहे म्हणून पॉझिटिव्ह. I3 पण जंक्शन कडे जात आहे म्हणून पॉझिटिव्ह. I5 पण करंट जंक्शन कडे जात आहे म्हणून पॉझिटिव्ह. आणि I2 आणि I4 हा करंट हे करंट जंक्शनच्या दूर जात आहे म्हणून हे काय कन्सिडर करायचे निगेटिव्ह. अँड I2 and I4 आर निगेटिव्ह. आणि आपलं काय स्टेटमेंट काय आहे ऑल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट ऍट द जंक्शन इज 0. आता आपण सगळ्या करंटची काय करू ऑल्जेब्रिक सम करू. ते 0 येते काय बघू. सॉरी ते 0 यायला ती काय राहते 0 राहते अकॉर्डिंग टू स्टेटमेंट. आता आपण बघूया. हे I1 पॉझिटिव्ह आहे. I2 निगेटिव्ह आहे म्हणून -I2. I3 पॉझिटिव्ह आहे म्हणून +I3. I4 निगेटिव्ह आहे म्हणून -I4. I5 पॉझिटिव्ह आहे म्हणून +I5 इज इक्वल्स टू 0. मीन्स ऑल्जेब्रिक सम इज 0. इट इज ऑल्सो रिटर्न एज I1 + I3 + I5 इज इक्वल्स टू I2 + I4.
दॅट इज, याचा अर्थ काय आहे, सम ऑफ इनकमिंग करंट, हे काय I1 I3 I5 जंक्शन कडे जाणारे करंट म्हणजे सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ आउटगोइंग करंट. इथं I2 आणि I4 जंक्शन कडून जंक्शनच्या अवे जात आहे, आउटगोइंग करंट आहे म्हणून सम ऑफ आउटगोइंग करंट. याचा अर्थ काय आहे, सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ आउटगोइंग करंट. म्हणजे जंक्शन मध्ये जितका करंट येतो तितकाच करंट काय होतो, बाहेर जातो. This law is in accordance with conservation of charge. हा लॉ कशाला अकॉर्डन्स आहे, कशाला धरून आहे, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ किर्चॉफ फर्स्ट लॉ समजला असेल, कारण की हे तुम्ही चांगलं लक्षात घ्यायचं आहे, कारण की याच्यावरचे काय आहे, न्यूमरिकल आहे. किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणजे काय आहे, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट दी जंक्शन ही काय असते, 0 असते. नेहमी हे लक्षात ठेवायचं, त्याचं साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. जर करंट जंक्शन जवळ जात असेल, जंक्शनकडे जात असेल तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं आणि करंट जंक्शनच्या दूर जात असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचं. आता आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ सेकंड लॉ. किर्चॉफ सेकंड लॉ, इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्होल्टेज लॉ. किर्चॉफ व्होल्टेज लॉ चं स्टेटमेंट आहे किर्चॉफ व्होल्टेज लॉचं. द algebraic sum of the potential difference. Potential difference means product of current and resistance and the electromotive force, that is EMFs, in a closed loop is 0. किर्चॉफ व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची ऑल्जेब्रिक सम ही काय असते, क्लोज लूप मध्ये 0 असते. दॅट इज समेशन IR मीन्स इट इज पोटेन्शियल डिफरन्स प्लस समेशन EMF इज इक्वल्स टू 0. ऑल्जेब्रिक सम म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लूप मध्ये वेगवेगळ्या असू शकते म्हणून समेशन घेतलेलं आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि ते समेशन घेतलेलं आहे EMFचं, कारण की EMF पण एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त तिथे यूज करतात इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. आता आपल्याला याचं साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे. साइन कन्व्हेन्शन, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए रेजिस्टन्स taken in the direction of current is considered negative. जर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हे जर करंटच्या डायरेक्शननी असेल तर ते निगेटिव्ह कन्सिडर करायचं. कसं कन्सिडर करायचं, निगेटिव्ह. द पोटेन्शियल, जर बघा हे करंटची हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंटची डायरेक्शन याच डायरेक्शननी असेल, करंट फ्लो होत आहे, पाथ ऑफ करंट आहे, करंट या डायरेक्शननी जात आहे. जर पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्सचं सेम डायरेक्शननी असेल, करंटच्याच डायरेक्शननी असेल पोटेन्शियल डिफरन्स, तर ते कन्सिडर काय करायचं, निगेटिव्ह. इथे काय निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए रेजिस्टन्स टेकन इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द करंट इज कन्सिडर पॉझिटिव्ह. आणि जर करंटच्या अपोजिट डायरेक्शननी पोटेन्शियल डिफरन्स असेल तर ते कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह. द EMF of cell measure in the direction of current is considered positive. This is path of current.
पाथ ऑफ करंट. करंटच्या डायरेक्शननी जर ईएमएफ असेल, ईएमएफ मेजर केला आपण, करंटच्या डायरेक्शननी जर मेजर केलं तर ते काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. द ईएमएफ ऑफ सेल मेजर इन अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट इज कन्सिडर्ड निगेटिव्ह. आणि जर ईएमएफ हे करंटच्या अपोजिट डायरेक्शननी जर आपण मेजर केलं तर ते काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. जर आता हे पाथ ऑफ करंट आहे, पाथ ऑफ करंट, आणि ईएमएफ आपण या डायरेक्शननी मेजर केलं, ईएमएफ या डायरेक्शननी मेजर केलं तर काय घ्यायचं, हे निगेटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं, निगेटिव्ह. आणि या डायरेक्शनने असेल तर पॉझिटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन समजण्यासाठी, म्हणजे आपल्याला हे कसं यूज करायचं आहे त्यासाठी खाली एक इलेक्ट्रिकल नेटवर्क दिलेलं आहे, ते बघूया आपण. इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, याच्यामध्ये आपल्याला त्या साइन कन्व्हेन्शनचा यूज करायचा आहे. कन्सिडर एन इलेक्ट्रिकल नेटवर्क शोन इन फिगर. कन्सिडर द लूप. आता हे बघा, कन्सिडर लूप कन्सिडर घेतलेला आहे आपण. ए बी एफ जी ए हा लूप घेतलेला, ए बी एफ जी ए. आता इथे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलेला आहे, तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला बघितलं आहे फर्स्ट साइन कन्व्हेन्शन मध्ये, जर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स डायरेक्शन ऑफ करंटच्या डायरेक्शननी असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. आता इथे बघा, या लूपमध्ये करंटची डायरेक्शन अशी आहे, ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शननी आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स पण त्याच डायरेक्शननी आहे. तर मग आपण काय घेऊ, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R1 किती होईल, I1 R1, तर काय येईल, ते निगेटिव्ह येईल, म्हणून I1 मायनस I1 R1 आलेला आहे. तसंच करंटच्याच डायरेक्शननी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R5 आहे, म्हणून इथे पण काय आलं, मायनस I3 R5. तसंच करंटच्याच डायरेक्शननी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R3 आलेला आहे, म्हणून काय येईल इथे मायनस I1 R3. आणि ईएमएफ अपोजिट डायरेक्शननी आहे करंटच्या, ईएमएफ अपोजिट डायरेक्शननी आहे करंटच्या, तर ते काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. काय घ्यायचं, सॉरी करंटच्याच डायरेक्शननी ईएमएफ मेजर केलेला आहे. ही करंटची डायरेक्शन आहे आणि ईएमएफ याच डायरेक्शननी आहे, तर काय घ्यायचं, ते पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणून काय येईल, मायनस I1 R1 मायनस I3 R5 मायनस I1 R3 प्लस E1 is equals to 0. It means that E1 is equals to I1 R1 plus I3 R5 plus I1 R3. This is equation 1. Now आता दुसरा लूप घेऊ. इन लूप B F D C B या लूप मध्ये करंटची डायरेक्शन अशी आहे, ठीक आहे. आता आपण इथे पण किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय केला. वी गेट करंटच्या डायरेक्शननी जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं, म्हणून इथे काय येईल मायनस I2 R2. करंटच्या डायरेक्शननी असेल तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, इथे पण काय येईल मायनस I3 R5. करंटच्या डायरेक्शननी आहे म्हणून हे पण मायनस येईल, मायनस I2 R4. आणि ईएमएफ त्याच्या अपोजिट डायरेक्शननी आहे करंटच्या, म्हणून काय येईल, अपोजिट डायरेक्शननी असेल तर ईएमएफ ऑफ सेल मेजर इन अपोजिट नाही आहे, सेम डायरेक्शननी आहे. करंट ज्या डायरेक्शननी आहे त्याच डायरेक्शननी आपलं काय आहे, ईएमएफ आहे, सेम डायरेक्शननी आहे करंटच्या ईएमएफ मेजर केलेलं
तर ते पण काय येईल पॉझिटिव्ह येईल, म्हणून E2 म्हणजे आपलं काय झालेलं आहे, व्होल्टेज लॉ इथे अप्लाय केला तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, मायनस I2 R2 मायनस I3 R5 मायनस I2 R4 प्लस E2 इज इक्वल्स टू 0. Hence E2 is equals to I2 R2 plus I3 R5 plus I2 R4. This law म्हणजे पहा, summation algebraic sum of potential difference plus EMF, algebraic sum of potential difference and the electromotive force means EMF in the closed loop is 0. आपण अप्लाय केला तर आपल्याला असे इक्वेशन मिळालेले आहे. दिस लॉ इज अन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा लॉ कशाच्या अकॉर्डन्स आहे, अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला माहित आहे, समजलं. आता तुम्हाला किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ समजलं असेल. याचे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं, कारण की न्यूमरिकल सॉल्व करताना हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहील. त्याच्या काही स्टेप आहे, स्टेप्स युजली फॉलो व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम युजिंग किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ चं काय आहे, स्टेप दिलेले आहे. काही जर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा असेल तर फर्स्ट स्टेप आहे चूज सम डायरेक्शन ऑफ दी करंट. करंटचं डायरेक्शन चूज करायचे. रेड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल युजिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. व्हेरिएबल रेड्यूस करायचे किर्चॉफ्स फर्स्ट लॉनी. डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडंट लूप. वेगवेगळे लूप डिटरमाइन करायचे. अप्लाय द व्होल्टेज लॉ टू ऑल द इंडिपेंडंट लूप. वेगवेगळे जे लूप आपण तयार करणार आहे सर्किटमध्ये त्याच्यामध्ये व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. नंतर आहे सॉल्व द इक्वेशन ऑब्टेन सायमल्टेनियसली. जे इक्वेशन आपल्याला मिळेल, जसं ते इक्वेशन आपण काढलेले आहे तसे इक्वेशन मिळाल्यानंतर ते आपल्याला सॉल्व करायचे आहे सायमल्टेनियसली. इन केस द आन्सर ऑफ करंट व्हेरिएबल इज निगेटिव्ह, द कन्व्हेन्शनल करंट इज फ्लोविंग इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट चूजन बाय यस. या केसमध्ये द आन्सर ऑफ करंट व्हेरिएबल इज निगेटिव्ह राहील. द कन्व्हेन्शनल करंट इज फ्लोविंग इन द डायरेक्शन अपोजिट. कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट असेल तर टू दॅट चूजन बाय अस. हे काही स्टेप्स आहे किर्चॉफ्स लॉ यूज करायचं जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करतो. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. Thank you for watching this video. In next video we have studied the Wheatstone bridge or meter bridge. Okay, bye bye.